आणि बरेच दिवस झाले केली नव्हती, तर आज बाहेर पण जाणार होती. तर चला म्हटलं त्याच्या आधी जे आज मुलांसाठी खास केली ते म्हणजे छोल्यांची भाजी करायची. आणि मी मसाला पहिलेच वाटण तयार करून ठेवलं होतं. ते मसाल्या वाटणाचं पाणी आहे, ज्याला आपण काबुली चना पण म्हणतो. आता मस्त मी 3 शिट्ट्या होऊ दिल्या आणि याच्यामध्ये बघा मस्त शिजलं. आता आपलं याच्यात टमाटे टाकले होते मी, मग छान गलगल होऊन जातं. त्याच्यामध्ये थोडं चहापत्तीचं जे पाणी असतं ते पण टाकलं होतं, त्याने चव थोडी वेगळी येते. तर आता तेल आपलं मीडियम गरम झालेलं आहे. मसाला तर बघा आता वाटणमध्ये कांदा, खोबरं आणि कोथिंबीर, तर याचं वाटण तयार केलेलं होतं. दुसरं लसण अद्रकची पेस्ट ही अलग ठेवली होती मी बाजूला काढून, तर ते नंतर टाकून थोडंसं आपल्याला मसाला मस्त होऊ द्यायचा आहे. हा आता मसाला झाला, याच्यात लसण अद्रकची पेस्ट पण टाकलेली आहे मी. मसाल्याचा कलर तुम्हाला चेंज झाल्यासारखा दिसत असेल. जोपर्यंत याला मस्त तेल सुटत नाही तोपर्यंत मी तिखट मीठ त्याच्यामध्ये टाकलं आहे मी 2.5 चमचे तिखट. त्याच्यानंतर टाकलं आहे 2 चमचे तिखट टाकलं होतं. अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च टाकली आहे. त्याच्यानंतर त्याच्यात मी धने पावडर टाकलेला आहे. जास्त खडे मसाले वापरत नाही, कारण का छोले मसाला एव्हरेस्टचा माझ्याकडे, तर तो 1 चम्मच टाकलेला आहे. आता छान होऊ द्यायचा. थोडंसं तेल सुटलं त्याच्यानंतर वाटणचं जे पाणी होतं ते मिक्स करून मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर आता आपले जे काबुली चना होता, जो आपला छान मी 3 शिट्ट्या होऊ दिल्या होत्या, त्याच्यामुळे नरम झाला होता, तर त्याच्यामुळे डायरेक्ट आता मी आपल्या मसाल्यामध्ये टाकलं आणि कलर